नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये सतत नव्या राजकीय घडामोडी सुरू असतात. नवे राजकीय नेते उदयाला येतात, नवीन घोषणा करतात आणि त्यानंतर त्यांच्यानंतरचे काही नवीन नेते पुढे येतात, ते तशा पद्धतीच्या घोषणा करतात. सध्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये विशेषतः सांगलीमध्ये दोन तरुण नेते उदयाला आलेले आहेत असं दिसतंय. खरं म्हणजे ते काही नवीन नाही आहेत. यापूर्वीही ते महापालिकेमध्ये दोघेही जण काम करत होते. नगरसेवक म्हणून काम करत होते. एक जण तर उपमहापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. परंतु आता त्यांच्यावरती अधिक जबाबदारी आल्यामुळं ते मोठ्या तडफेनं आणि अतिशय उत्साहानं सध्या मैदानात उतरलेत असं दिसतंय. त्यापैकी एक आहेत नूतन महापौर पैलवान धीरज सूर्यवंशी आणि दुसरे आहेत काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले हे पैलवान मंगेश चव्हाण. आता ह्या दोघांना पैलवान हे मी का नाव वापरलं असं आपल्याला वाटेल, परंतु त्या दोघांच्या समर्थकांनी त्या दोघांच्या निवडी झाल्यानंतर जी काही डिजिटल्स वगैरे सगळीकडे लावलेली होती आणि सातत्यानं सोशल मीडियावरती सुद्धा त्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या, त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी धीरज सूर्यवंशी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे महापौर आहेत ते धीरज सूर्यवंशी यांच्या नावामागे सुद्धा पैलवान असा शब्द आहे. आणि मंगेश चव्हाण हे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची नेमणूक झाली, त्यांच्या नावामागे सुद्धा पैलवान असा शब्द आलेला आहे किंवा लावला जातोय. त्यावरून मला असं वाटलं की सांगलीच्या विकासाच्या घोषणा करत आता हे दोन तरुण पैलवान मैदानामध्ये उतरलेले आहेत. यापूर्वी सांगलीमध्ये दोन नावं पैलवान म्हणून अतिशय खरं म्हटलं तर 3 नावं म्हणता येतील प्रसिद्ध होती. एक म्हणजे हिंद केसरी पैलवान मारुती माने यांचं नाव अर्थात त्रिखंडात सगळीकडे गाजलेलं होतं, केवळ सांगलीपुरतंच नव्हे. आणि त्याच वेळेला माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार आप्पा त्यांचंही बिजली मल्ल म्हणून अतिशय मोठी कीर्ती होती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष असलेले आणि कुस्तीगीर म्हणून सुद्धा ज्यांनी लौकिक मिळवला ते पैलवान नामदेवराव मोहिते हे एक सांगलीच्या राजकारणामध्ये एक पैलवान म्हणून त्यांचं नाव होतं. त्याआधी सुद्धा शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून भारत भीम पैलवान ज्योतिरामदादा पाटील यांचंही नाव खूप गाजलेलं होतं. परंतु आता हे दोन तरुण नेते पैलवान म्हणून आलेले आहेत आणि एक सांगलीच्या राजकीय क्षेत्रामध्ये जरी नसले तरी कुस्तीच्या क्षेत्रात सांगलीचं नाव ज्यांनी फार मोठं केलं ते म्हणजे पैलवान विष्णुपंत सावर्डेकर. परंतु आता हे जे दोन तरुण पैलवान आलेले आहेत यांच्या नावामागं पैलवान असं नाव आहे. आणि त्यापैकी जे धीरज सूर्यवंशी आहेत यांनी यापूर्वी उपमहापौर म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्षाचे काम केलेलं आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता महापौर पदाच्या यापूर्वीच्या निवडणुकीत म्हणजे साधारणपणे एक 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली ती त्यामध्ये ते महापौर पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे त्यावेळेला महापौर झालेले होते. त्यामुळं यावेळेला भारतीय जनता पक्षानं त्यांना मुद्दाम त्या पराभवाचं एक जे काही सल होता तो दूर करण्यासाठी म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असं स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं होतं. आणि विशेष म्हणजे महापौर धीरज सूर्यवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर गजानन मगदूम या दोघांची बिनविरोध निवड झाली. आता जे दुसरे म्हणजे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते काँग्रेसचे नगरसेवक आहेत. अत्यंत तडफदार नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये आणि परिसरामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आणि आता त्यांनी संपूर्ण सांगली शहरामध्ये किंबहुना सांगली विधानसभा मतदारसंघातच काम या दोघांनी सुरू केले असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण हे दोघंही जण भावी राजकारणाकडे लक्ष ठेवून काम करायला लागलेले आहेत. धीरज सूर्यवंशी यांचं नाव मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा एक इच्छुक म्हणून पुढे आलेलं होतं आणि पुढच्या निवडणुकीमध्ये धीरज सूर्यवंशी आणि मंगेश चव्हाण या दोघांचंही नाव जर इच्छुक म्हणून पुढे आलं, एकाचं काँग्रेसकडून आणि दुसऱ्याचं भाजपकडून, तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. कारण दोघंही महत्त्वाकांक्षी नेते आहेत
आणि त्यांनी आता जो एकूण सगळा आवाका आपल्या कार्यक्रमाचा ठेवलेला आहे, कामाचा ठेवला आहे, तो संबंध सांगली शहर आणि विधानसभा मतदारसंघ हळू ते वाढवत नेणार आहेत असं दिसतंय. आता ह्यापैकी मंगेश चव्हाण यांची खरं म्हणजे अशी अपेक्षा होती, की सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लागेल असं वाटत होतं. कारण ते स्वतः काँग्रेस नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे समर्थक मानले जातात. आणि त्यामुळंच कदाचित त्यांच्यामध्ये त्यांच्या नावावर बरीचशी रस्सीखेच झाली आणि अखेर खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे दुसरे नेते विशाल पाटील यांचे समर्थक असलेले राजेश नाईक, तेही नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनाही खूप मोठा महापालिकेतल्या कामाचा अनुभव आहे आणि राजेश नाईक यांची शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळेला महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून मंगेश चव्हाण यांची निवड झालेली होती. परंतु विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड व्हावी अशी खूप मागणी व्हायला लागली. अनेकांकडून ती मागणी पुढे रेटली जाऊ लागली. परंतु त्यामध्ये बरेच अडथळे आलेले होते. आणि असं म्हणतात की मंगेश चव्हाण का फिरोज पठाण या दोघांच्या मध्ये रस्सीखेच नाहीये, तर दोन नेत्यांमध्येच रस्सीखेच आहे. म्हणजे खासदार विशाल पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम ह्या दोन नेत्यांमध्येच रस्सीखेच सुरू आहे का असा प्रश्न त्यावेळेला विचारला जात होता. वास्तविक त्या दोघांनी काही त्याबाबत भाष्य केलं नाही किंवा काही त्याबद्दल सांगितलं नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की जसे धीरज सूर्यवंशी हे महत्वाकांक्षी नेते आहेत, तसंच मंगेश चव्हाण हे सुद्धा महत्वाकांक्षी नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्या एकूण सगळ्या कामगिरीकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. काँग्रेस पक्षातूनही लक्ष राहणार आहे, विरोधी पक्षातून म्हणजे सत्तारूढ भाजपकडनं सुद्धा त्यांच्या एकूण कामगिरीवरती लक्ष राहणार आहे. आता ह्या दोघांनी अशा घोषणा केलेल्या आहेत की आम्ही सांगली शहराचा विकास करू, सांगली शहरामध्ये सगळे प्रश्न सोडवू, शेरी नाल्यासकट सगळे प्रश्न सोडवू, रस्त्याचे प्रश्न सोडवू, याकरता सतत आढावा बैठका घेऊ, प्रशासनाबरोबर आम्ही चर्चा करू, प्रशासनाबरोबर सतत संपर्क ठेवू, समन्वय ठेवू असं दोघांनी जाहीर केलेलं आहे. त्या दृष्टीनं स्वतः पैलवान धीरज सूर्यवंशी हे खुद्द मैदानात उतरले आणि त्यांनी सांगली शहराचा सुद्धा एक फेरफटका केलेला आहे. त्याचबरोबर मंगेश चव्हाण यांनी सुद्धा तसाच सांगली शहराचा फेरफटका केला आहे. अजून ते सांगली विधानसभा मतदारसंघात काही फारसे गेलेले दिसले नाहीत, पण ते कदाचित जातील सुद्धा त्यानंतर. आणि मग त्या दोघांनी सुद्धा असं सांगितलंय की आम्ही अमुक करू तमुक करू. प्रत्यक्षात आपल्याला माहित आहे की सांगलीची नगरपालिका ही जी स्थापन झालेली होती ती इसवी सन 1875 मध्ये ब्रिटिश आमदानीमध्ये स्थापन झालेली होती. म्हणजे त्यावेळेला व्हिक्टोरिया राणीचं राज्य सुरू झालेलं होतं देशामध्ये. त्यावेळेला सांगली नगरपालिकेची 1875 मध्ये स्थापना झाली ती आणि 1998 मध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिका स्थापन झाली. सांगलीतले बरेचसे जे उपक्रम आहेत आत्ता जे अस्तित्वात आहेत आणि सुरू आहेत, मग ते दवाखाने आहेत, शाळा आहेत, महापालिकेची इमारत आहे, आत्ताची जी विद्यमान इमारत आहे किंवा वेगवेगळ्या इमारती आहेत, या सगळ्यांचा जर आपण आढावा घेतला तर 90 ते 95% उपक्रम, 95% इमारती किंवा विभाग वेगवेगळे हे नगरपालिकेच्या काळातच सुरू झाले होते असं आपल्याला दिसेल. महापालिकेच्या काळामध्ये नेमकं काय काम झालं हे आजपर्यंत जेवढे महापौर किंवा इतर स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर किंवा अन्य काही सभापती होऊन गेलेले आहेत, त्यांनी सांगायचं ठरवलं की आम्ही हे आमच्या कारकिर्दीमध्ये काम झालं, तर सांगणं कठीण होईल अशी परिस्थिती आहे. कारण महापालिकेमध्ये काम करायला सुद्धा खूप मर्यादा असतात. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांना, उपनगराध्यक्षांना किंवा नगरपालिकेच्या सभागृहाला जेवढे प्रचंड अधिकार असतात तेवढे महापालिकेमध्ये नसतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं महापौरांनी किती घोषणा केल्या आणि विरोधी पक्षनेत्यांनी जरी किती घोषणा केल्या तरी सांगली शहराच्या विकासासाठी ते नेमकं काय काम करतात हे आपल्याला काही दिवसातच कळून येणार आहे. शेरी नाल्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, घनकचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्यावरच्या अतिक्रमणाचा प्रश्न आहे, शहर वाहतुकीचा बोजवारा उडालाय त्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आतापर्यंत चावून चोथा झालेले प्रश्न आहेत. त्याच प्रत्येकाबाबत हे नवीन महापौर आणि विरोधी पक्षनेते नेमकं काय करतात ते आपल्याला कळेल. विशेषतः प्रशासनाकडून ते कसं कामाबद्दल समन्वय साधतात याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. नवीन पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात एक पहिला सामना होऊन गेलाय असं कळतंय बजेट महापालिकेचं अंदाजपत्रक सादर करण्यावरून. त्यामुळं ते एक पहिला सामना झालेला आहे. कारण या गेल्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये जवळजवळ
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतले जे प्रशासन आहे, जे सगळे अधिकारी आहेत, त्यांना पदाधिकारी किंवा नगरसेवक हे नसल्यामुळं त्यांच्याबरोबर काम करायचा सराव राहिलेला नाही. आता नव्यानं हे सगळे उत्साही पदाधिकारी महापालिकेमध्ये आलेले आहेत, सगळे नगरसेवक उत्साही आलेले आहेत. ते प्रशासनाबरोबर कसं काम करतात, यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे, असे नका, पण हे 2 पैलवान मैदानात उतरलेत, घोषणा तर करतायत. पाहूया की काय करतात ते. त्यांना मुदत काय दिली आपल्याला आज सांगता येत नाही. महापौरांना 1.25 वर्षाची मुदत दिली का 2.5 वर्षाची मुदत आहे आणि मंगेश चव्हाण हेच कायम विरोधी पक्षनेते राहणार का? याबद्दलही आज काय आपल्याला माहिती नाहीये. परंतु जी काही मुदत मिळाली त्या मुदतीमध्ये ते काय काम करून दाखवतात हे आपल्याला लवकरच दिसेल. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.